भाजपच्या नेत्या अंकिताताई पाटील आपल्याबरोबर आहेत. ताई, सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती म्हणून तुम्ही काम करता आहात. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत जवळपास 2 वेळा बैठका झाल्या. इंदापुरातला महायुतीतला वाद मिटला? आम्ही आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांपुढे आमचे ज्या सगळ्या समस्या होत्या, आमचे जे सगळे प्रश्न होते ते आम्ही त्यांच्यासमोर मांडले. एका मीटिंगला मीही उपस्थित होते आणि निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीची भूमिका फडणवीस साहेबांची होती. आणि आता येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनाही मुंबईमध्ये आता त्यांची आणि फडणवीस साहेबांची भेट होणार आहे आणि पुढच्या 1 आठवड्यामध्ये इंदापूरमध्ये एक मोठा मेळावाही होणार आहे. त्याच्यामध्ये सगळी भूमिका आपली स्पष्ट होणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत ज्या काही समस्या होत्या, ज्या अडचणी देवेंद्र फडणवीसांना सांगितलेल्या होत्या, त्या सगळ्या दूर झाल्यात, म्हणजे की जेणेकरून महायुतीमध्ये काम करताना अडचणी येणार नाही, निश्चित पद्धतीने दूर झालेल्या आहेत. आणि आता महायुतीमध्ये काम करत असताना खरं तर आम्ही सर्वजण एकच धोरण घेऊन पुढे जात आहोत, काम करत आहोत. ते म्हणजे परत एकदा तिसऱ्यांदा आपल्याला नरेंद्र मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करायचं आहे आणि 400 पार करून त्यांना आपल्याला परत एकदा पंतप्रधान करायचं आहे. 2 दिवसांपूर्वी ज्यावेळेस सुप्रिया सुळे आणि शरद पवारांची इंदापूरमध्ये सभा झाली, त्या दिवशी तुम्ही एक ट्विट केलेलं होतं की जैसी करणे वैसी भरणे. म्हणजे त्यांनी दत्तात्रय भरणेंवरती टीका करताना असं म्हटलेलं होतं की त्यांनी विधानसभेची चिंता करावी, करेक्ट कार्यक्रम विधानसभेला होणार आहे. याचा नेमका अर्थ काय होता? नाही, आता त्याचा अर्थ तुम्ही कसा समजून घ्याल तो त्याचा अर्थ होईल. पण आज आपण ज्या भूमिका आपण जी घेतलेली आहे ते म्हणजे महायुतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागा आपल्याला महाराष्ट्रामधून निवडून द्यायच्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नरेंद्र मोदीजींना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. बारामतीची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाणार आहे. सुनेत्रा पवार तिथं संभाव्य उमेदवार असतील. आज अजित पवार असं म्हणाले की तुमच्या सगळ्यांच्या मनातलं नाव जे आहे ते लवकरच आम्ही जाहीर करू. जर कदाचित सुनेत्रा वहिनींचं नाव जाहीर झालं तर हर्षवर्धन पाटील काम करतील? नाही, आता त्या संदर्भातली चर्चा मागच्या काही वेळेस झालेली आहे. आमचे सगळे जे प्रश्न आहेत ते आम्ही पुढे मांडलेले आहेत आणि देवेंद्रजींनी आम्हाला सकारात्मक अशा पद्धतीची त्यांनी भूमिका दिलेली आहे आणि सकारात्मक पद्धतीची आम्हाला साथ म्हणजे इंदापूरकरांची जी सगळ्या समस्या होत्या त्या सगळ्या दूर झालेल्या आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्या समस्या जर दूर झाल्या असतील तर निश्चित पद्धतीने आमचे कार्यकर्ते त्या पद्धतीने काम करतील. म्हणजे जी शिष्टमंडळाची शुक्रवारी बैठक होती त्यामध्ये सुद्धा काही प्रश्न मांडले जातील देवेंद्रजींसोबत? निश्चित पद्धतीने. कारण कसं असतं की ही जी मनातली खतखत आहे ही खतखत काय काल आणि आजची नाही आहे. ही खतखत एक मागच्या 10 वर्षापासूनची आपल्या मनामधली खतखत ही तालुक्यातल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे. आणि कार्यकर्ता म्हणजे हा खरं तर हा जो आपला कार्यकर्त्यांचा बेस आहे ही म्हणजे आत्मा आहे. आज आम्ही जे काय आहोत ते आम्ही फक्त आणि फक्त तालुक्यातल्या सर्व मायबाप जनता आहे, आपले कार्यकर्ते आहेत, त्यांच्या ह्याच्यावरतीच आम्ही आज आहोत. त्यामुळे त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या आम्ही मांडलेल्याच आहेत. 2 राऊंड्स मीटिंगचे झालेले आहेत. सकारात्मक पद्धतीची भूमिका फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे आणि आम्ही तेच म्हटले खरं तर की तुम्ही कार्यकर्त्यांनाही घेऊन या. मी कार्यकर्त्यांबरोबर मलाही संवाद साधायचा आहे, त्यांनाही मला चांगल्या पद्धतीने आश्वासित करायचं आहे. जर कदाचित आता महायुती म्हणून तुम्ही सगळे एकत्र आहातच, देवेंद्रजींसमोर बैठका झाल्या, समोरचे जे विरोधी पक्ष आहेत जे आता सत्तेमध्ये तुमच्या आहेत मात्र अनेक वर्षांपासूनचा संघर्ष आहे, त्यांना नेमकं काय आवाहन कराल? महायुतीमध्ये एकत्र म्हणून ज्या पद्धतीनं हर्षवर्धन पाटलांवरती टीका करण्यात आली, टीकेची पातळी कुठेतरी घसरता किंवा महायुतीमध्येच वाद निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे? नाही, कसं झालं की आता त्याच्यात जाण्यात मला नाही वाटत आता काय अर्थ आहे. पण ज्या काही टीका झालेल्या आहेत त्या बाबतीत आम्ही पत्र लिहिलं, त्या बाबतीत आम्ही सगळ्या व्यथा जसं मी सांगितलं त्या आम्ही तिथे मांडल्या. आमच्या सगळ्या भावना समजून घेऊन आता त्याच्यावरती एक चांगल्या पद्धतीचा तोडगा काढण्यात आलेला आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सगळेच स्पष्ट होईल. कारण महायुतीमध्ये जसं आता आम्ही पूर्णपणे सहकार्य करणार आहोत तसंच सहकार्य तिकडूनही लाभेल. कारण शेवटी एकत्र काम करत असताना आपल्याला सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांभाळून घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. पुढची काय विधानसभेची अट असणार आहे देवेंद्रजींसमोर की पुढच्या निवडणुकीमधलं विधानसभेचं जे गणित आहे ते करायचे, आत्ताच त्यावरती चर्चा झाली किंवा तर ते सोपं झालं तर काम करायला अडचण येणार नाही अशा पद्धतीचं काय? नाही, ह्या बाबतीतलं जे स्पष्टीकरण आहे हे मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबच मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्या आता ही जी कार्यकर्त्यांबरोबर बैठक होणार आहे आणि पुढे जी मेळावा होणार आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं स्पष्टीकरण ह्या बाबतीतलं देतील. सुनेत्रा पवार असं म्हणतायत की अजित पवारांनी आतापर्यंत नेमकं कोणासाठी पंगा घेतला, म्हणजे शरद पवार ज्या पद्धतीनं टीका करतायत की पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, त्यावरती सुनेत्रा पवार असं म्हणतात की इतरांशी जो पंगा घेतलेला होता तो नेमकं कोणासाठी घेतला? आज सुनेत्रा पवार कदाचित तुमच्या संभाव्य उमेदवार असतील, तुम्ही त्यांच्यासोबत एकत्र काम करताना पाहिलं?
नाही, आता महायुतीच्या त्या आता उमेदवारी जाहीर होईलच. जेव्हा होईल तेव्हा महायुतीचे त्या उमेदवार असतील तर निश्चित पद्धतीने, जसं मी सांगितलं की सकारात्मक पद्धतीने आमच्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे त्या पद्धतीची भूमिकाही येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच. इंदापूर तालुक्यातून महायुतीच्या उमेदवाराला कितीचं लीड भेटेल? आता मी तसं त्या बाबतीत बोलू नाही शकत, कारण निश्चित पद्धतीने मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीने खूप चांगल्या पद्धतीचं काम भारत देशामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये केलेलं आहे. मोठमोठे प्रकल्प मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज पार पडलेले आहेत आणि निश्चित पद्धतीने त्याचा फायदा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे जे उमेदवार असतील त्यांना निश्चित पद्धतीने होईल. महायुतीचा उमेदवार जो आहे तो सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडून येईल. महायुतीचा उमेदवार निवडून यायला पाहिजे असं एक भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता म्हणून माझी एक मनापासूनची भावना आहे. सुप्रिया सुळे मतदारसंघामध्ये फिरतायत, ते असं म्हणतात की आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं. मात्र ही आता स्वाभिमानाची लढाई आहे. स्वाभिमानाची लढाईमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि पवारांच्या पाठीशी उभे राहून पुन्हा एकदा मला चौथ्यांदा खासदार म्हणून लोकसभेमध्ये काम करण्याची संधी द्या. आता तो त्यांचा विषय झाला. आता मी कसं आहे, मी आमच्या पक्षाबाबतीत मी बोलू शकते आणि पक्षाने केलेल्या कार्याबाबतीत मी बोलू शकते. मात्र सुप्रिया सुळे ज्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत फिरल्या, विकास कामं झाली असं वाटतंय तुम्हाला लोकसभा मतदारसंघामध्ये? मला असं वाटतंय की करण्यासारखं भरपूर आहे आणि ज्या काही योजना ज्या झालेल्या आहेत आणि ज्या इम्प्लिमेंट झालेल्या आहेत ग्राउंड लेवलवरती, त्याच्यामध्ये जलजीवन मिशन असेल, म्हणजे भरपूर मुद्रा योजना असेल, भरपूर ज्या काही PM किसान योजना असेल, ह्या सगळ्या आणि सगळ्या मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणाऱ्या योजना आहेत. आज आमच्या इकडे पालखी महामार्ग खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे बारामती, म्हणजे पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, तर ते, आणि फक्त त्याचं जर क्रेडिट द्यायचं असेल तर ते आदरणीय मोदी साहेब असतील आणि गडकरी साहेब असतील आणि देवेंद्रजी, ह्या तिघांनाच ह्या खरं तर गोष्टीचं क्रेडिट जायला पाहिजे, कारण हे त्यांच्याच विजननी हे काम खाली झालेलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये विजय शिवतारेंनी जी भूमिका घेतली त्यामुळे एक महायुतीची अडचण झालेली पाहायला मिळते. तसं म्हणतात की अजित पवार उर्मट माणूस आहेत किंवा पवार कुटुंबाला आम्हाला निवडून द्यायचं नाही, पवारांच्या व्यतिरिक्त एक पर्याय म्हणून मला खरं तर उमेदवारी द्यावी अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी मागणी केलेली होती. शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती असेल किंवा मी कमळावरती सुद्धा लढायला तयार आहे. विजय शिवतारेंनी जी भूमिका घेतली त्याचा फटका महायुतीला बसेल? नाही, आत्ता कसं आहे की ह्या स्टेजमध्ये असं काही सांगता येणार नाही, कारण महायुतीमध्ये जर सगळ्या घटकांनी ठरवलं आणि सर्व घटक जर एक चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी ग्राउंड लेवलला उतरून जर काम केलं तर निश्चित पद्धतीने महायुतीचा विजय होईल. मात्र हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील मात्र महायुतीसोबतच असतात. निश्चित पद्धतीने आम्ही कसं, असं तुम्ही पाहिलं तर माझे वडील हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी 2019मध्ये पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर म्हणजे आता मी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. माझा भाऊ आहे तोही भारतीय जनता पार्टीमध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. आम्ही आमचं पूर्ण कुटुंब हे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही समर्पित होऊन आम्ही त्या पद्धतीने कार्य करत आहोत. त्यामुळे निश्चित पद्धतीने आमची मनापासूनची तळमळ एकच आहे की काही करून आपला पक्ष आज हा मोठा झाला पाहिजे आणि आपला पक्ष मोठा होण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आमचे मार्गदर्शक आहेत आणि नरेंद्र मोदीजी असतील, अमित भाई असतील, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करत आहोत. त्यामुळे परत एकदा 400 पार करून परत एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे, हर्षवर्धन पाटील यांच्यावरती सातत्याने विरोधक टीका करतात, म्हणजे त्यांचं ते वक्तव्य की आता मला शांत झोप लागते. बाळासाहेब थोरात इंदापुरात आलेले होते, संजय राऊत सुद्धा त्या सभेमध्ये होते. हर्षवर्धन पाटलांवरती टीका करण्याची संधी मात्र त्या वक्तव्यामुळे त्यांनी सोडली नाही. त्यांच्या टीकेला काय उत्तर द्याल? संजय राऊत असं म्हणतात की मला तर असं वाटतं की आता हर्षवर्धन पाटलांना शांत झोप लागणार नाही, कारण ज्या पद्धतीची महायुतीमध्ये वाद निर्माण होत आहेत, ज्या पद्धतीचा संघर्ष निर्माण होतोय, त्यावरती त्यांनी उपरोधिक अशा पद्धतीची टीका इंदापुरात केली. आता कसं होतं, इंदापूरमध्ये आल्यानंतर हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्यावरती न बोलता काही जाणं हे कुणालाच शक्य होत नाही. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर हर्षवर्धन पाटील म्हणजेच इंदापूर आणि इंदापूर म्हणजेच हर्षवर्धन पाटील, आणि हे एक वेगळंच नातं आहे. हे एक नातं म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये सगळ्यांना, आज तुम्ही इंदापूरचं नाव घेतलं की हर्षवर्धन पाटील साहेबांचं नाव त्याच्याबरोबर येतंच. त्यामुळे आता हे स्टेटमेंट कुठल्या तरी दुसऱ्या अनुषंगाने घेतलेलं, पण आता ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतायत तर ठीक आहे. तो काही शेवटी कसं आहे की राजकारण राहतं, पण पक्षामध्ये तशी सगळ्यांचीच वैयक्तिक साहेबांची मैत्री आहे, तर ते त्या ह्याच्यामध्ये ते बोलले असतील.
आता आपण पाहतोय की हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील आमच्या जे काही समस्या होत्या त्या आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्या. सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं आम्ही सगळे काम करू अशी प्रतिक्रिया अंकिता पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.